हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे गुरुवार. वारच आठवत नाही मला. आणि मी डीमार्टमधून हा टॉप घेतला होता. तर मला नंतर दाखवते. बाहेर जाऊन मी जरा आता कुठली तर थोडी तयारी करते. नाश्त्याची तयारी करते. आधी चहा ठेवते. चहा ठेवते आणि मग बोलते. कारण की तोपर्यंत चहा होत राहील. कारण चहा थोडासा कळायला टाईम लागतो ना. आणि मग ब्लॉग खूपच लॉंग झाला आहे कालचा. पण काय करू तर किती कमी टाकू त्यांना. किती कमी टाकणार ना. असं वाटतं की हे टाकलं नाही तर असं वाटतं ह्याच्याशी हे लिंक असतं, त्याच्याशी ते लिंक असतं. आणि आपण असं अधुरं टाकल्यासारखं वाटतं. मी आता एक काम करते. पहिल्यांदा अद्रक होतं. खाली पायजामा घातला आहे. खाली मी पायजामा घातला. ॲक्च्युली मी हे टॉप घेतलेले जीन्सवरती घालण्यासाठी. कम्फर्टेबल आहे. लूज आहेत. मी पहिले असे एवढे लूज कपडे कधीच घालत नव्हते. पण आता लूज कपडे घालावे लागतात. कारण की मस्त मोकळं. तर मी हे बोलत होती की मी पहिले कधी लूज कपडे घालत नव्हते. पण मी आता लूजच कपडे वापरते. लूजच वापरावे लागतात. कारण की मग कसं वाटतं माहिती आहे, कसं टाईट इकडून असं बाहेर निघालं त्यातून असं वाटतं. आणि कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून मी लूजच घेते कपडे. आधी ना अक्षरशः तुम्हाला सांगू, इथून थोडंसं लूज असेल ना तर मी त्या टेलरकडे जाऊन टाईट करून यायची. तिकडून लूज असेल तर माझे कपडे एकदम फिटिंग कपडे असायचे बघे. टाईम असतो. टाईमची गोष्ट. एनिवेज मी चहा ठेवला आहे. करायला. कारण चहा करायला थोडासा टाईम जाईल. मी नाश्ता का सिंपल ठेवणार आहे. ब्रेड बटर नाश्त्याला काही जास्त नाही करत. हे डीमार्टचे बन मला खूप आवडतात. आणि मी विचार केला की ह्यातला बनच खाते. माझं ब्रेड बटर नाही. दोन नाही, एक खाणार. भिंती बघा पूर्ण खराब झाल्या आहेत. सगळ्या भिंतींची पूर्ण वाट लागली. काय माहिती का, आपण किती पण हे केलं ना. आम्ही घरामध्ये काम पण मागे केलं होतं. पण काय होतं की भिंतींचं म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनच खराब आहे. खराब कन्स्ट्रक्शनमुळे तुम्ही किती पण कलर करा, काही करा, ते काही दिवसात लगेच असं होतं. 8-15 दिवसामध्ये लगेच ते पाणी असं फुगून आल्यासारखं दिसतं. आणि मग एक वेळानंतर ही परिस्थिती अशी होते. म्हणून आम्ही विचार करतो घर इथून मूव ऑन करण्याचा विचार करतो आहे. आम्ही बघतो आहे घर दुसरीकडे. पण ॲक्च्युली आम्हाला आमचा बजेट आहे कमी. कारण की ह्या घराचं जे प्राईस आहे, म्हणजे ह्या घराचं जे काय आम्हाला रेट मिळेल, आम्हाला त्याच रेटमध्ये घ्यायचं आहे. आम्ही त्याच्यापेक्षा जास्त अफोर्ड नाही करू शकत आहे सध्या. त्याच्यामुळे आम्ही बजेटमध्ये बघण्याच्या चक्करमध्ये आम्हाला खूप लांब नाही घेता येणार. इथेच घेणार आहे आम्ही जवळपासच, की आम्हाला ह्याच बजेटमध्ये मिळेल. जवळपास पण बिल्डिंग चांगली. काय माहिती, काल मी संध्याकाळी झोपून उठल्यानंतर मी आंघोळ केली आहे. काल झोपून उठले 5 वाजता. आणि त्याच्यानंतर मी कपडे धुतलेत. बादलीभर कपडे होते माझ्याकडे. ॲक्च्युली काय होतं, माझ्याकडे कपडे मशीन ती खराब झाली आहे. वॉशिंग मशीन माझी खराब झाली आहे. त्याच्यामुळे मी हाताने कपडे धुते. तर ते मी काल सकाळी भिजत घातले होते.
पण बाकीचे पण कामं असतात घरामध्ये दिवसभर, तर ती बाकीचे कामं करता करता मग खूप उशीर झाला. आणि आता जेवण वगैरे झालं आणि मग जेवण वगैरे केल्यानंतर मग थोडंसं मी तर जेवली नव्हती दुपारी, कारण मी सकाळी डोसा वगैरे म्हणजे हेवी होता नाश्ता ना, तर मी दुपारी जेवलीच नव्हती. मला झोप पण येत होती खूप, कारण की आम्ही रात्री लेटच नॉर्मली झोपतो आणि सकाळी मग लवकर उठते, 7:30-7:30ला उठते. पाणी येतं ना 7 वाजता, तर मी लवकरच उठलेली 7 वाजता. झोप म्हणजे जास्त झाली नाही, 4-5 तास 5 तास झोप पण नव्हती झाली माझी. तर त्याच्यामुळे सकाळी मग मला उठून मला दुपारी मला खूप झोप येत होती. मी हिला जेवण भरवलं आणि त्याच्यानंतर विचार केला जाऊ दे, विचार नाही करत जास्त. थोडीशी वरतं फॅन वगैरे साफ केला, फॅन वगैरे साफ केला आणि नंतर मग मी दुपारी तिचं जेवण भरून झालं की तिला जेवण भरून झाल्याच्यानंतर मी झोपले. आणि झोपले आणि लेटच झोपलेले मी ॲक्च्युली. कितीला 3:30-4:45च्या आसपास मला झोप लागली आणि 5ला मला जाग आली. बरोबर 5ला 4-5 मिनटं बाकी होते तेव्हा जाग आली मला. तर वातावरण थोडंसं आता बदलतं आहे ना संध्याकाळचं. अद्रक चष्मे. तर संध्याकाळचं वातावरण बदलतं आहे थोडंसं. तर मला असं वाटलं बापरे 7 वाजले की काय. पटकन बघितलं ना, मोबाईल बाजूला होतं, मोबाईलमध्ये बघितलं तर 5ला 4 मिनटं बाकी होती, काहीतरी 56 काहीतरी झाले, 54 काहीतरी झाले, 4:54. हो थँक गॉड. मी उठून पहिल्यांदा डायरेक्टच मी बाथरूममध्ये जाऊन पटापट पहिलं कपडे करून टाकले. त्याच्यावेळी भांडीसुद्धा होती थोडीशी, भांडी पण होते ॲक्च्युली माझ्या, फक्त कपडे नव्हते, भांडी पण होते. भांडी नाही केली घातली मी, बरोबर भांडी नाही घातली मी, फक्त पटकन घेतले आणि पटकन कपडे करून टाकले, धुवून टाकले. पटकन म्हणजे किती तरी मला 6 वाजले, 5 ते 6 वाजले, 1 तास लागला मला कपडे धुवायला. भरपूर होते ॲक्च्युली कपडे. त्याचे पॅन्ट शर्ट्स होते, तर ते पॅन्ट शर्ट मी भिजत घातले. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आमचे रेग्युलर कपडे पण खूप सारे आहेत, मग ते कपडे वगैरे धुतले. कपडे धुवून झाल्याच्या नंतर कपडे वाळत घालणं हा मोठा टास्क असतो, कारण कपडे कुठे वाळत घालायचे, कारण की विंडो 3 असल्या तरी पण मी विंडोमध्ये कपडे वगैरे वाळत घालत नाही. पावसामुळे वाळत घातले नव्हते, तर विंडोमध्ये सगळ्या त्या रशा ज्या आहेत सगळ्या मला पुसून घ्यायला पाहिजे होत्या आधी, नंतर कपडे वाळत घालू शकते. तर पुसलेल्या नव्हत्या, म्हणून विचार केला की कपडे एकाच एका बेडरूमच्या आणि एक बेडरूम आणि हॉल, दुसऱ्या बेडरूममध्ये पण रशी आहे लावलेल्या कपड्यांसाठी. आणि काय होतं, हाताने पिळलेले कपडे इथनं गळत राहतात, पाणी मशीनमध्ये कसं पूर्ण पाणीच निघतं त्यातून, पण ह्यातून पाणी निघत नाही, कपडे लवकर सुकत पण नाहीत आणि वातावरण पण थोडंसं असं ढगाळ असतं आणि कपडे ओले पण असतात आणि प्लस ते भरपूर पण आहे. त्याच्यामुळे काय माहिती का, मी काय केलं, त्या एका बेडरूमच्या विंडोमध्ये पण टाकलं आणि हॉलच्या विंडोमध्ये पण टाकले कपडे. घरात मी टाकू शकले नाही, कारण घरामध्ये पण आहेत आमच्याकडे टाकायला जागा कमी नाही आहे. आणि एका बेडरूममध्ये तर मला ते रशावधी पुसून घ्यायला पाहिजे, तर मी बी तुटली पण असेल एखादी रशीपतली, लक्षात नसेल मध्ये बघायला लागेल, पुसून वगैरे घालायला लागेल, म्हणजे मी टाकायला बरं पडतं. विंडोमधून कसं पाणी गळलं तरी इतका फरक पडत नाही. तिथे AC युनिट आहे बाहेर एका बेडरूममध्ये ना, तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे मी जास्त करून प्रेफर करत नाही कपडे टाकणं, कारण की गळते कपडे, म्हणजे पाणी गळत नाही. नॉर्मली मशीनचं असायचं तर मशीनचा काही फरक नाही पडायचं, मशीनचं काही पाणी बिणी गळत नाही. पण आता मी टाकू शकत नाही, कारण ते AC युनिट हे खाली गंज पकडेल त्याला. एनिवेज, तर मग मी कपडे धुतले आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली. तर मला असं वाटलं की इराला पण आंघोळ घालते, कारण इराने पण सकाळी आंघोळ नव्हती केली, कारण ती लेट वगैरे नाश्ता करते, तर नाश्ता केल्या मी तिला आंघोळ घालत नाही. म्हणजे दोघींची पण आंघोळ बाकी होती. आम्ही दोघींनी पण आंघोळ केली. किती वाजता, 6:15 7:30च्या आसपास, 6:15 आंघोळ वगैरे केली, दिवा वगैरे केला. त्याच्यानंतर मी माझा नाश्ता बनवला परत एकदा. नाश्त्यामध्ये तेच डोसेच बनवले होते, कारण डोश्याचं होतं जरासं बॅटर, तर डोसे बनवले. आणि दुपारचं जेवली नव्हती, त्याच्यामुळे भूक पण होती मला, आणि रात्री मला परत जेवायचं नव्हतं. मी डोसेच बनवले, 3-4 बनवले डोसे, आणि पुन्हा डोसे आणि मी चहा घेतलं, चटणी पण होती सोबत, आणि माझं पोट फुल झालं. त्याच्यानंतर मला जेवायचंच नव्हतं संध्याकाळचं, मी संध्याकाळी जेवले अजिबात नाही. मशीन बापरे, गॅसवरून हाताला मुंग्या येतात, हाताला ना कंटिन्यू मुंग्या येतात माझ्या.
ट्रायपॉड इथे लावला सेट होत नाही, तिथे लावला सेट होत नाही, समोर लावला माझं डोकंच दिसत नाही. ही बाबा टाळली म्हणून सांगते ना, ब्लॉगिंग करणं सोपं नाही आहे. मला वाटायचं एवढं काय कठीण असणार आहे असं वाटत होतं. आत्ता समजतं कठीणच आहे आणि असं वाकावं लागतं मला बोलायला, कारण की माझं डोकं कट होते त्यामध्ये. किती वेळ हळूहळू टाकून ॲक्च्युली मला ना खूप गोष्टींचं ना असं म्हणजे असं वाटतं पटकन करून सांगितलं मला. मी दिवाळीला हे दिवे पण घेतले होते, त्याचा यूज काहीही झालेला नाही. जॅकला मस्त असं लावलेलं आहे. 2 घेतले मी, 2 घेतलेत. होतील कुठेतरी यूज कधीतरी. चहा तर चांगला करतोय. आमच्या किचनमध्ये खूपच अंधार पडतो, काय माहिती ती लाईट आहे ना, तर लाईटचा उजेडच पडत नाही जास्त. मोठी लाईट तिथे लावायला आणली तर राकेशने ते लावताना आहे ना काय केलं माहिती नाही, ती मोठी ट्यूब आहे ना अशी CF काय बघा त्याला, ते ना तिथे ह्याला इथे अडकतच नाही. ती जुनीवाली ती बरोबर लागते, नवीन वेळी लागतच नाही. ते जाऊ दे. त्याला सांगणं म्हणजे ना 1 महिना मागे लागला ना तेव्हा तो कुठे एखादी कामं करतो. ते कामं करायला घेताना 2 कामं बिघडं होतो. मी खरोखर कंटाळले म्हणून मी काय बोलतच नाही त्याला. जे करायचं ते करू दे. मी सांगते कंटाळून, आता काय करणार, कोणाला सांगणार सांगते मी, पण होत नाहीत त्याच्याकडून बरीच कामं. हो हो बोलतो तो, करेल तो नाही बोलत नाही, मना नाही करत, पण तो करत पण नाही, मना नाही करत, कामच करत नाही. तर मी पहिल्यांदा चहा वगैरे घेते, नाश्ता करून घेते. मला सकाळची भूक लागते असं नाही आहे, पण जर मला काही गोष्टी टाळायच्या असतील ना तर मला सकाळचा नाश्ता वेळ सगळ्या गोष्टी वेळेत कराव्या लागतील, हेल्थला लक्ष देण्यासाठी. तसं बघायला हे काय खूप हेल्दी वगैरे असं आहे असं नाही आहे, पण आपण बोलतो फक्त हेल्दी खाल्ल्याने असं काय नसतं. तुम्ही जे खाताय ना ते पण तुम्ही जर रुटीनमध्ये बरोबर खाल्लं, नीट पोर्शन घेतलं ना, पहिले तुम्ही वेट लॉस करू शकता. वेट लॉस स्ट्रेसमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. प्लस खाण्यापिण्यापेक्षा जास्त स्ट्रेसमुळे होतो. वेट गेन स्ट्रेसमुळे होतो, खाण्यापिण्यामुळे होत नाही असं मी बोलत नाही, त्याच्याने पण होतं, पण 100% कारण ते नसतं, स्ट्रेस असतो. एनिवेज मी पहिला नाश्ता करून घेते. हे घेते आधी नाश्ता, अनहेल्दी नाश्ता. एनिवेज तर मग मी आता पहिल्यांदा नाश्ता करते आणि नाश्ता खाली बसून करते. मला ना बसून उंचावरती बसून पाय सोडून बसायला ॲक्च्युली मी नाही कम्फर्टेबल असते जास्त. मी शक्यतो खाली मांडी घालून बसते, स्वभाव बघते. मला मी कुठेही गेली तरी पटकन मांडी घालून बसते. पालखीवर जाते, सोफ्यावर नाही बसत. सगळे कसे सोफ्यावर येतात ना बाहेरचे, कोणी बाहेरून कोणाच्या घरी गेलं तर पहिलं सोफ्यावर बसते. तर मी नाही, मी माझ्या फार खाली जागा शोधते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आमच्या भिंती बघा, इथे पण आमच्या भिंतीची हीच परिस्थिती आहे बघा. इथे भिंत तुटली आहे तिकडे, आणि इकडे बघा, हे बघा, जेवढा आम्हाला जागा मिळेल आम्ही तितकं अख्खं घर रंगवून ठेवलं आहे बघा. काय सांगू, मला तर सांगून मला आता घर दाखवावं असं वाटत, दाखवायला भीती वाटते. गोनू, हाऊ आर यू? गाई झाली काय?
मग आता गाई करायची अजून की उठायचंय? हा पिलू उठायचे? ए मला पिशी कर ना, मी रडू काय? मला कशी कर, मला कशी कर ना. किती क्यूट आहे माझा गणू. बघू दे तोंडी, बघू डोळे दाख, डोळे बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. एवढं मस्ती कोणी ग माझ्या छोटा बीवी. माझा बंधू आहे ऍक्च्युली कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम, आणि त्यात आमच्या घरामधलं हे पण आहे, आमचं कन्स्ट्रक्शन पण तसंच आहे खराब. एका ठिकाणी आम्ही लोक रूम बघायला मी जाणार आहे थोड्या वेळाने. बिल्डिंगचं काम चालू आहे. एक मिनिट. बिल्डिंगचं काम चालू आहे, नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. मोठी बिल्डिंग आहे, 20-22 माळ्याची काहीतरी बिल्डिंग आहे ती. तर मी विचार केला जाऊन तिथे रेट विचारून येईल, कारण की ना कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शनचा रूम बुक केले ना आपण तर थोडासा रेट कमी पडतो आणि आम्हाला अफोर्ड करू आम्ही बेबी. तर आम्ही हा रूम विकून तो घेण्याचा प्लॅनिंग चाललाय आमचा. आम्ही आधीच नाही घेऊ शकत, कारण आम्ही ऑलरेडी जागा घेतलीये गावाला जागा घेतलीये. तिथे रिसॉर्टचा प्लॅनिंग आहे. रिसॉर्टचा प्लॅनिंग म्हणजे रिसॉर्ट मोठा असं रिसॉर्ट, आणि ते आता नाही होणार, त्याला टाइम लागणार आहे, भरपूर वेळ येतो, कारण की अजून ती जागा आहे, त्याला फेन्सिंगचं काम बाकी आहे. कारण की जागा तर आम्ही घेतली कधीच वेळ झाला, 6-7 महिने होऊन गेले. जागा नावावरती झालीये, वर्ष नाही झाले, 6-7 महिने झाले असतील. आणि आता फेन्सिंगचं काम केल्याच्या नंतर आम्हाला तिथे बोरिंग, कारण की झाडं लावणार ना, आता बोरिंग, लाईटचं कनेक्शन, एखादा रूम वगैरे बांधून घ्यायला लागेल, कारण की लाईट घेण्यासाठी एखादं रूम वगैरे बांधायला लागतं, घर वगैरे बांधायला लागतं. मग तिथे घर बांधून काय म्हणतात त्याला, लाईटचं कनेक्शन, मग बोरिंग, आणि त्याच्यानंतर मग झाडं, कारण की झाडं लावणं म्हणजे पाणी पाहिजे. विदाऊट पाण्याचे झाडं लावून झाडांना पाणी तर लागेल ना. झाडं पण लावायचे, झाडं पण थोडीशी नारळाची, आंब्याची, थोडी थोडी झाडं सगळी लावणार आहे. तर बघूया, येत्या टाइमामध्ये खूप सारं आमच्याकडे दाखवण्यासारखं असेल ब्लॉग मध्ये, कारण की आता सध्या तरी फक्त घरचं आहे ना. तर मला स्वतःला पण घरच्या ब्लॉग वगैरे बोर होतात, सॉरी टू से. पण तर मला आता असं वाटतं की बस करूया. तर माझी गुन्नू उठलीये, गुन्नूला पण जसं नाश्ता वगैरे तिचा पण करते. आणि मी नो मेकअप, मी मेकअप कधीच करत नाही. तुम्ही मला बघा, तुम्हाला माझा ना कधी लायनर दिसणार ना, मला कधी तुम्हाला काजळ दिसेल. मी करतच नाही मेकअप, पण मला ऍक्च्युली मेकअप करायला आवडतो, पण मला करता येत नाही. मला मेकअप करता येत नाही. मी म्हणजे डंब आहे एकदम, मेकअपच्या बाबतीमध्ये डंब आहे. मी पहिल्यांदा मी आधी पण मेकअप नव्हती करत, कधी करायची गरज कधी पडली नाही. आमच्या घरामध्ये कोणालाच मेकअपची इतकी गरज नाही पडत. मी जरा ठीकठाक आहोत घरामध्ये, एवढे सुंदर नाहीये पण ठीक आहे. पण काही लोक सुंदर सुद्धा असतात आणि मेकअप सुद्धा खूप जास्त करतात. तर तसं थोडंसं आम्ही लोक त्याच्यामध्ये डंब आहे, आणि आमच्या घरामध्ये एवढा मेकअप कोण नाही करत. माझी लहान बहीण लायनर वगैरे लावते, तिला येतो लावता. बाकी माझ्या मोठ्या बहिणीला पण बिलकुल लायनर लावता येत नाही. माझ्यापेक्षा मोठी दुसरी बहीण आहे, 2 बहिणी मोठ्या आहेत ना, तर त्यातल्या दोघींना सुद्धा नाही लावता येत. मला जर तुम्ही चांगला मेकअप करायला शिकवलं ना, तर मे बी मी करेल पण मेकअप बाहेर जाताना. पण मला ऍक्च्युली ना, मला येतच नाही करता. कशाला काय खोटं बोलायचं, ते येतंय. म्हणजे मी कधी ट्राय नाही केलं ऍक्च्युली, म्हणून मला येत नसेल. ट्राय केली तर डेफिनेटली येऊ शकतो. एनिवेज, तर मी आता हा बघा, हा तुम्हाला दाखवत होते. हा एक कुर्ता म्हणजे हा एकदम असा लूज ना टॉप आहे बघा. हा इकडे मस्त त्याचा गळ्याला इकडे डिझाईन आहे.
हा मला 199 ला पडलाय. हा टॉप आहे ना, मला 199 ला पडला. पण हा कपडा ना क्रेप आहे, जो गरमीमध्ये तुम्ही मला असं वाटतं गरमीत मी नाही घालू शकणार, कारण मला गरम खूप होतं. आणि हा आहे 199चा टॉप आहे हा. हा टॉप 199 हात पण सुंदर आहे. आणि कलर मेन म्हणजे शेवाळी कलर आहे ना हा. मला हा शेवाळी कलर खूप आवडला. आणि मी अजून एक टॉप घेतला, तो पण दाखवते. आता डिमार्टला गेले होते ना, तेव्हा घेतलं. डिमार्ट मध्ये वस्तू चांगल्या असतात तुमच्या घेण्यावर. मी ही जीन्स घेतली होती 6-7 महिन्यापूर्वी, जी मला अजिबात येत नव्हती. मोठी दिसते ती, मला मोठी. तरी पण मला ना ती अशी ना पोट बाहेर येते त्या बॅगवरती, म्हणून मला असं अनकम्फर्टेबल वाटलं. आणि तुम्ही बघा ह्याचा बॉटम बघा, बेल बॉटम आहे थोडीशी लूज आहे. तर मी ही एक जीन्स घेतलेली 5-6 महिन्यापूर्वी. त्याचं मी लिटरली तुम्हाला सांगू, एक मिनिट, मी त्याचे टॅग पण काढले नव्हते प्राइसचे. प्राइस वगैरे काही नव्हतं काढलं, मी तसंच ठेवले. पण मला लक्षात नव्हतं, ते रिटर्न करायची होती मला, पण माझ्या लक्षातून निघून गेलं. तर मी विचार केला की निघूनच लक्षातून गेले आता. आणि आता मी त्या दिवशी बघितलं अचानक, तर मला आठवलं, अरे बापरे, माझ्याकडे जीन्स आहे. आणि एवढी जीन्स सुंदर आहे, मला सांगू 32 ची जीन्स आहे ही. नाही वाटत. नाही, ह्याच्यावर पण आहे. मला वाटलं नाहीये. इथे पण आहे बघा 32 दिवस, 32 बेस्ट. तर मग मी ही जीन्स घेतली, 32 नंबरची जीन्स आहे. पण ऍक्च्युली आहे कम्फर्टेबल आणि मला येते मेन म्हणजे. नाही बघ, काही मी जेव्हा घेतली होती ना नवीन, तेव्हा मला येत नव्हती बिलकुल. लूज बिलकुल म्हणजे येत होती, जात होती माझ्या बॉडीमध्ये. पण ना मांड्यांना वगैरे टाईट होत होती आणि कमरेला सुद्धा खूप टाईट होती, त्याच्यामुळे असं पोट वगैरे जास्त वाटत होतं. तर मी ही जीन्सची रागाने ठेवून दिली. म्हटलं काय येत नाही, हे पण येत नाही. आणि त्या जीन्स सोबत ना मी तेव्हा टॉप घेतलं होतं. हे वाला टॉप घेतलेलं तेव्हा मी जीन्स सोबत. ह्या टॉपची प्राइस मला आता आठवत नाही, पण हे टॉप काहीतरी 400-500 चा टॉप होतो. 200-300 चा टॉप नाही आहे. 400-500 ला असं मला आता आठवत. तर हा एक टॉप घेतलेला मी. आणि लूज लूज घेणं प्रेफर करते, कारण की ना बॉडी हेवी झाल्यामुळे ना खूप सुंदर कलर आहे ह्याचा. आणि त्या जीन्स मी घातलेल्या त्याच्याशी एका ताईकडे गेली ना, मोठ्या ताईकडे, आणि खालून थोडस फ्लेअर आहे. हा एक टॉप घेतलेला, त्या जीन्स सोबत घेतलेला, ज्याचा मुहूर्त परवा दिवशी निघालाय. म्हणजे मी दोन्ही पण हे टॉप आणि जीन्स घातली होती. हात खूप मस्त आहे त्याचे, मोठ्या मोठे. हे पॅटर्न आहे हा, असा पॅटर्न आहे. तर मग मी हा एक टॉप आणि जीन्स घातलेलं. आणि हा पण टॉप मी तेव्हाच घेतला होता, पण नवीन आहे, आपण वापरला नाही, एकदा सुद्धा वापरला नाही. आता दाखवला ना आधी, हा वाला. हा मी एकदा घातला होता. सॉरी, मी एकदा परवा घातलाय पहिल्यांदा. हा मी अजूनपर्यंत घातला नाहीये. मी अशी रोज रोजच घेते, मला आवडतात. त्याचे पण मस्त, कपडा पण खूप सुंदर आहे. हा सुद्धा एक टॉप मी घेतला होता, जो मी वापरला नाहीये, बिलकुल वापरला नाही, एकदा पण नाही घातलाय. आणि हा हा टॉप मी ह्या टॉप सोबत आता घेतलाय परवा दिवशी. त्याला कॉलर आहे. एक खूप मस्त टॉप आहे. याची पण प्राइस काहीतरी 399 आहे. 399. आणि हा टॉप असतात, त्याचे हात असे म्हणजे चढते की नाही मला माहिती नाही, पण असे फ्लेअर आहे. हा असे पहा. असे हातात घेईल. हा टॉप आहे, ह्याला पुढे फ्रंटला बटन आहे. शर्ट टाईप आहे हा, याला कॉलर आहे. आणि फ्रंटला बटन्स आहे, पूर्ण बटन आहे शर्ट. हा एक टॉप मी घेतला, पण ह्याचा पण कपडा खूप सुंदर आहे. कॉटन नाहीये, जॉर्जेट टाईप आहे, पण जॉर्जेट पण नाहीये, जॉर्जेट टाईपचा आहे. पण हेवी आहे थोडासा. कसा आहे माझा टॉप, मला आवडलं. हा 199चा आहे.
तो 399चा. मी क्रिस्पी चणे बनवले. हलू नको ना. मी क्रिस्पी चणे बनवले. आपले छोले असतात ना, मस्त. काय होते, माझे छोले खूप झाले, भरपूर छोले होते. मी विचार केला छोले एवढे संपणार नाहीत ना महिनाभरामध्ये. आणि कधी कधी काय होतं, आपण लक्ष देत नाही ना तर खराब पण होतं. म्हणून विचार केला थोडेसे क्रिस्पी चणे करूया. बापरे, काय झालं काय माहिती. हा कुकर बघा आवाज कसा करतोय. कसला आवाज आहे काय माहिती, वाल गेला आहे का काय झालंय. आणि स्मेल पण येतोय मला, कदाचित वाल गेलाय. पण कुकर तर पूर्ण टाईट आहे, म्हणजे गॅस भरली आहे त्यामध्ये. काय माहिती स्मेल येतोय मला जरासा, काय माहिती काय झालं. तर तुम्हाला मी आता व्लॉग एंड करते, कारण ऑलरेडी 9 तर वाजलेले आहेत. जेवायला बसणार. आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.